नमस्कार मित्रांनो, भीम प्रहार न्यूज मराठी या तुमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत एका महान स्त्रीच्या जीवनाविषयी, ज्या संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान ठरल्या, त्या म्हणजे माता रमाबाई आंबेडकर। आज 7 फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती आहे। चला त्यांचा संघर्ष, त्यांचं जीवन आणि बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जाणून घेऊया। रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वानंद येथे झाला। त्यांचं मूळ नाव रमाई होतं। बालपणीच त्यांचे आईवडील वारले, त्यामुळे त्यांचं संपूर्ण बालपण संघर्षमय होतं। मात्र लहान वयातच त्यांचं लग्न बाबासाहेब आंबेडकरांसोबत झालं आणि त्यानंतर त्यांचं जीवन आणखीनच आव्हानात्मक बनलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षण प्रवास खडतर होता। ते विदेशात उच्च शिक्षण घेत असतानाच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माता रमाबाईंनी उचलली। घरची गरिबी, सततचा संघर्ष यामुळे त्यांनी अनेक अडचणी सोसल्या, मात्र त्या नेहमी बाबासाहेबांना प्रोत्साहन देत राहिल्या। रमाबाई केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, तर त्या संघर्षमूर्ती आणि आदर्श स्त्री होत्या। त्यांनी बाबासाहेबांच्या समाज सुधारणा चळवळीत मोलाची साथ दिली। अस्पृश्यता समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि चळवळीचा भार सांभाळला। रमाबाईचे आयुष्य संघर्षमय होते। आजारपण आणि दारिद्र्य याच्या छायेत त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले। शेवटी 26 मे 1935 रोजी त्या या जगातून निघून गेल्या। या प्रसंगी जर रमाई थोडी जास्त वर्षे जगली असती तर मला मोठा आधार मिळाला असता, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते। बाबासाहेबांनी माता रमाबाई यांचा अत्यंत सन्मानाने उल्लेख केला आणि त्यांचे बलिदान ते कधीही विसरले जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं। आज रमाबाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांना विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या त्यागामुळेच बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी संविधान निर्माण करू शकले। रमाबाई यांचं जीवन म्हणजे संघर्ष, त्याग आणि निस्वार्थ प्रेम याचं उत्तम उदाहरण आहे। तुम्ही माता रमाईबद्दल काय विचार करता, कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।